कोणत्या महिलेच्या खालच्या भागात सूज दिसू शकते? उत्तर काही महिलांमध्ये मासिक पाळी, गर्भधारणा, संसर्ग, दुखापत किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळे त्या भागात तात्पुरती सूज दिसू शकते. जवळीक साधताना महिला पाय का पसरते? उत्तर दोघांनाही आरामदायी स्थिती मिळावी आणि जवळीक सहजपणे होण्यासाठी काही वेळा अशी शरीराची स्थिती घेतली जाते. कोणत्या महिलेला हळूहळू जवळीक आवडते? उत्तर प्रत्येक महिलेची आवड वेगळी असते. परस्पर संमती, विश्वास आणि भावनिक जवळीक यांना अनेक महिला महत्त्व देतात. मुलीचे शील कसे मोकळे होते? उत्तर शील ही सामाजिक संकल्पना आहे. पहिल्या जवळीकीदरम्यान काही शारीरिक बदल होऊ शकतात, पण त्यावरून व्यक्तीचे चारित्र्य किंवा अनुभव ठरत नाही. किती वेळा संबंध आल्यावर शरीर सैल होते? उत्तर वारंवार जवळीक झाल्यामुळे शरीर कायमचे सैल होत नाही. शरीर नैसर्गिकरित्या लवचिक असते. 43 वर्षांवरील महिलेला नैसर्गिक ओलावा किती वेळाने येतो? उत्तर हे प्रत्येक महिलेनुसार वेगळे असते. वय, हार्मोन्स, आरोग्य आणि मानसिक स्थिती यांचा त्यावर परिणाम होतो. स्थूल महिलेचा अनुभव कसा असतो? उत्तर शरीरयष्टीवरून अनुभव ठरत नाही. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव, आराम आणि भावना वेगळ्या असतात. नैसर्गिक स्त्रावाची चाव कशी असते? उत्तर ती प्रत्येक महिलेमध्ये वेगळी असू शकते. आहार, आरोग्य आणि शरीराच्या नैसर्गिक रचनेनुसार त्यात फरक असतो. महिला खाजगी भागातील केसांची स्वच्छता कधी करतात? उत्तर ही पूर्णपणे वैयक्तिक निवड आहे. काही महिला स्वच्छतेसाठी किंवा वैयक्तिक पसंतीनुसार वेळोवेळी केसांची निगा राखतात. महिला स्कूटी चालवताना पाय पसरून का बसतात? उत्तर संतुलन राखण्यासाठी, वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी अशी बसण्याची पद्धत वापरली जाते. बाई कोणत्या वेळी चडवी काढून झोपते? उत्तर झोपताना अनेक लोक आरामाला जास्त महत्त्व देतात. काही वेळा लोक सैल कपडे, नाईट ड्रेस किंवा हलके कपडे घालून झोपतात कारण त्यामुळे शरीराला आराम मिळतो आणि झोप चांगली लागते. प्रत्येक व्यक्तीची सवय वेगळी असते. कोणी पूर्ण नाईट ड्रेस घालतो, तर कोणी सैल किंवा कमी कपड्यांत झोपतो. याचा उद्देश फक्त आरामदायी आणि शांत झोप मिळावी हा असतो.